संभाजी ब्रिगेडच्या वतीने 4 हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भंडारा उधळून संभाजी विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोर म्हणून कुख्यात आहे। तोच धागा पकडून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळसूत्र चोरचा बॅनर घेऊन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळसूत्र दाखवून पडळकरच्या वक्तव्याचा निषेध केला। काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेडबद्दल वेगवेगळी वक्तव्ये तो करत आहे। पडळकर हे धनगरी बांधवांना आरक्षण मिळवून देतो असे जाहीर आश्वासन देऊन सुद्धा धनगर आरक्षणावर काहीच बोलत नाही। बिरोबाची खोटी शपथ घेऊन भाजपला मत देऊ नका असे म्हणणारे आज भाजपचेच काम करत आहेत। अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांवर आणि धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी काहीच करत नसून फक्त धनगर बांधवांचे डोके भडकवण्याचे काम पडळकर करत आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला। संभाजी ब्रिगेड ही पुरोगामी महाराष्ट्राचा हात बळकट करणारी संघटना। संभाजी ब्रिगेडची लढाई इथल्या सनातनी व्यवस्थेच्या विरोधात आहे। मात्र पडळकर हे महामानवांना ज्या व्यवस्थेने छळले त्या व्यवस्थेला बळकट करण्याचे काम करत आहे। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म हिंदू धर्मात झाला असला तरी त्यांनी अन्य धर्मीयांचा आदर केला आहे। हे सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या विरुद्ध विचारांचे काम करत असून त्यांचा प्रचार प्रसार पडळकर करत आहेत। मराठा वंजारी, मराठा धनगर, मराठा ओबीसीमध्ये वाद घालून त्याला खतपाणी घालण्याचे काम पडळकर करत आहेत असा त्यांचा अजेंडा आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, शहर सचिव सिद्धाराम सावळे, शहर संघटक शेखर कंटीकर, शहर संघटक सतीश वावरे, उपाध्यक्ष संतोष सुरवसे, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, वैभव धुमाळ, शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनीता घंटे, शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी आदी उपस्थित होते। पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या विरुद्ध काहीतरी गरज ओकली होती आणि काल सोलापूरात आले असता त्यांनी संभाजी ब्रिगेडवर आक्षेपार्ह विधान केली। तर गोपीनाथ पडळकर हे एक आमदार आहेत। मला असं वाटत नाही की ते आमदारच्या लायकीचे आहेत, कारण गल्लीतला लीडर कसा असतो तसं त्यांचे वक्तव्य आहे। त्यांना संस्कृती सुसभ्यतापणा त्यांच्यात दिसून येत नाही। एखादा ज्येष्ठ नेता असू दे किंवा महिला असू दे त्यांच्यावर अश्लील भाषेमध्ये गरज ओकणं एवढंच काम याचं आहे। मुळात पडळकर यांना संभाजी ब्रिगेड ही कळलीच नाही। त्यांनी म्हटलं की जातीय दंगली भडकवणं हे संभाजी ब्रिगेडचं काम आहे। पडळकर हे फक्त तुझं काम आहे की वंजारी मराठा, मराठा धनगर, मराठा ओबीसी मध्ये वाद लावण्याचं काम आणि आपल्या या सनातनी चाटुगिरी करण्याचं काम तू पडळकर करत आहे। पडळकर तुला आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने इशारा देतोय की संभाजी ब्रिगेडचा तू आधी अभ्यास कर। अनेक वक्ते आणि इतिहासाचं पुनर्लेखन करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे। संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत 800 ते 8000 लोकांना दुबईमध्ये परदेशामध्ये उद्योग व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। युवकांना रोजगार व्यवसाय उपलब्ध करून देणे हाच आमचा अजेंडा आहे। जातीय दंगली भडकवणं, धर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा अजेंडा तुझा आहे। तरी आज आम्ही या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एक गोपीचंद पडळकर यांना एक पत्र संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी पाठवणार आहोत। आज या ठिकाणी आमच्या महिला भगिनी असू दे की संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहे। गोपीचंदची लायकी काय होती ही मंगळसूत्र चोर म्हणून महाराष्ट्रामध्ये परिचित असलेल्या गोपीचंदला आज आमच्या महिलांनी मंगळसूत्र दाखवून त्याचा निषेध केलेला आहे। जे आंदोलन आहे ते आपले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे संभाजी ब्रिगेडच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही केलेलं आहे। त्यांनी संभाजी ब्रिगेड हे जातीमध्ये दंगली लावायचं काम करते असं विधान केलेलं आहे। परंतु काल एकंदरीत आपण जर त्यांची पत्रकार परिषद बघितली तर त्यांचं बोलताना सतत धनगर समाज म्हणून त्यांनी जातीवादी वक्तव्य केलेलं आहे। तर त्यांच्या अंध बुद्धीची कीव येत आहे की एक लोकप्रतिनिधी, एक आमदार असताना असू द्या, प्रत्येकाला आपल्या जाती धर्माचा अभिमान असतो, चांगली गोष्ट आहे। परंतु जेव्हा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून निघत असतो समाजामध्ये त्यावेळेस कुठल्याही जातीबद्दल टिपिकल एखाद्या जातीबद्दल बोलायचं नसते। म्हणजे आपल्या जातीचा स्वाभिमान, अभिमान आणि दुसऱ्या जातीचं कौतुक। तर ह्या पद्धतीने त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि संभाजी ब्रिगेडवरती बोलण्याची त्यांची अजिबात लायकी नाहीये। कारण संभाजी ब्रिगेडचं जे कार्य आहे ते त्यांना आणखीनही समजलेलं नाहीये। आज त्यासाठी त्या ठिकाणी आम्ही राजमाता अहिल्यादेवींचं पूजन करून त्या ठिकाणी त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांना आम्ही पत्राच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी आलेलो आहोत। आणि संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय की त्यांनी मंगळसूत्र चोर आहेत, म्हणून या ठिकाणी आम्ही हे मंगळसूत्र त्यांना दाखवून या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।